बघा नॉर्मली काय होतं, बाहेरच्या कंपन्या खूप सारे पैसे घेऊन इंडियामध्ये येतात आणि आरामात येऊन इंडियन कंपनीनं संपवून टाकतात, अगदी स्मार्टफोन मार्केट सारखं. आणि तसंच वेस्टर्न इंडियन स्नॅक्स मार्केट मध्ये सुद्धा होत होतं. 2016 मध्ये पेप्सिकोचे ब्रँड्स लेस आणि कुरकुरे 50% मार्केट शेअर घेऊन बसलेले. पेप्सिकोकडे पैसा, पॉवर, डिस्ट्रीब्युशन सर्व होतं, पण तरी पण 2022 येईपर्यंत पेप्सिको जवळ फक्त 22% म्हणजेच अर्ध्यापेक्षा कमी मार्केट राहिलं होतं. तर सरळ गोष्ट आहे, लेस आणि कुरकुरे खाणारे आता काहीतरी वेगळंच खातात. तर काय आणि का ते जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. पण त्याआधी जर तुम्हाला हा टॉपिक आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. तर मित्रांनो, इंडियाचं स्नॅक्स मार्केट दुनियातलं सर्वात मोठं आणि फास्टेस्ट ग्रोईंग आहे. पण फास्टेस्ट ग्रोईंग इंडस्ट्रीमध्ये पेप्सिको एवढा फास्ट वाटत नाही आहे, कारण काही इंडियन कंपनीज आहे ज्यांनी पेप्सिकोचं मार्केट खाऊन टाकलं आहे. त्यातली एक कंपनी आहे जे छोटंसं मिठाईच्या दुकानापासून सुरुवात झालेली आणि ते आज 60+ जास्त कंट्रीज मध्ये आपला माल विकत आहेत आणि त्याचं नाव आहे हल्दीराम. दुसरी कंपनी आहे जी फक्त 10,000 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटने सुरू झाली आणि आज 1000 करोडचा रेव्हेन्यू जनरेट करत आहे आणि त्याचं नाव आहे बालाजी. अशाच काही कंपनीज आहेत जसं की ITC, बिकानेरवाला आणि हे सर्व इंडियन कंपनीज आहेत जे पेप्सिको सारख्या कंपनीजच्या मार्केटची जागा घेत आहे. पण कसं, चला सांगा. एका जागेवर चिप्स, नाचोस, बिस्किट आहेत आणि दुसऱ्या जागेवर समोसा, भुजिया, चकली सारखे स्नॅक्स आहेत. तर दोघांमधला तुम्हाला कोणता खायला आवडेल? हा माहिती आहे तुम्हाला तर काय दोन्ही आवडतील. तर एका जागेवर वेस्टर्न स्नॅक्स आणि दुसऱ्या जागेवर इंडियन स्नॅक्स आहेत. मला माहिती आहे खूप जणांनी इंडियन स्नॅक्सला चूज केलं असणार आणि असंच काही सर्वे मध्ये सुद्धा झालं, जिकडे 61% लोकांनी वेस्टर्न स्नॅक्स समोर इंडियन स्नॅक्सला चूज केलं. बघा, चिप्स तर सर्वच खातात, पण सर्वे अनुसार इंडियन स्नॅक्सला जास्त इम्पॉर्टन्स दिला गेला, ज्यामुळे आपल्याला सहज समजतंय की हल्दीराम, बिकानेरवाला, बालाजी, ITC ची सेल एवढी कशी वाढत आहे, कारण इंडियन स्नॅक्स जास्त प्रिफर केला जातोय. आता ज्या देशामध्ये प्रत्येक 100 मीटर नंतर डाळीची रेसिपी चेंज होते, तिकडे एकच रेसिपीचे स्नॅक्स विकणं खूपच कठीण काम आहे. त्यामुळे पॉलिटिक्स ते खाण्यापर्यंत रिजनल कॉम्पिटिशन तगडा असतोच आणि हल्दीराम सारख्या कंपन्यांना हे चांगलंच माहिती आहे. त्यामुळे ते एका स्नॅक्सला पूर्ण इंडियामध्ये नाही विकत, फक्त तिकडेच विकतात जिकडे ते विकले जातात. तसेच प्रत्येक स्टेटमध्ये वेगवेगळे नमकीन बनवल्या आणि विकल्या जातात, ज्यामुळे हल्दीरामने एवढ्या मोठ्या डायवर्ट मार्केटला सुद्धा कॅप्चर केलं. आणि बालाजी, ITC ब्रँड पण मागे नाहीयेत. या कंपनीने सुद्धा आपले ब्रँड्स मार्केटमध्ये उतरवले आहेत आणि एकदम खांद्याला खांद्याची टक्कर पण देत आहेत. आता इंडियाचं स्नॅक्स मार्केट आहे जेवढं मोठं की हळूहळू मोठी नावं येतच जात आहेत, जसं की पार्लेजी. त्यांनी पण त्यांचे नमकीन प्रोडक्ट्स लॉन्च केले आहेत. त्याचा रिस्पॉन्स पण खूप त्यांना चांगला येत आहे. पण हे सगळं बघत पेप्सिको फक्त लेस आणि कुरकुरेच्या सहारे मार्केटमध्ये टिकून राहायला बघतोय. आणि हे दोन्ही पण ब्रँड्स खूप मोठे आहेत आणि सक्सेसफुल आहेत, पण त्यांचे नंबर्स खाली पडत जाताना दिसत आहेत. आणि पेप्सिको हे जराही सहन नाही करू शकत आहे, कारण पेप्सी ब्रँड सुद्धा खास काही चालत नाहीये. पेप्सीचं शुगर कंटेंट एवढे जास्त आहे की त्यामुळे ते अनहेल्दी सांगितलं जातं. आणि तुम्हाला माहितीच आहे पेप्सी आणि हेल्थचा संबंध किती खराब आहे, त्याबद्दल न बोललेलंच चांगलं आहे. तरी पण सांगितलं तर एकावर एक इतिहास सांगावा लागेल की पेप्सी ब्रँड किती कॉन्ट्रोवर्शियल आहे शुगरच्या विषयात. म्हणून नमकीन मार्केट पेप्सिकोची शेवटची आशा आहे. म्हणून पेप्सिको नवीन नमकीन स्नॅक्स लॉन्च करून एक्सपेरिमेंट करत आहे, कारण जसं तसं करून स्नॅक्सचं मार्केट हातातून निघून नाही गेलं पाहिजे. शेवट सर्व तर आपल्याच हातात आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कोणता ब्रँड आवडतो हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.